नमस्कार दर्शक हो. स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत बुधवारी झालेल्या भीषण अपघातात नाशिकमधील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि 2 मुले जखमी झाली आहेत. हेकरे कुटुंबीय मुंबईहून नाशिकला परतत असताना इगतपुरी बोगद्याजवळ हा दुर्दैवी अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार सुनील हेकरे हे त्यांच्या मर्सिडीज GLS 400D या आलिशान SUV मधून प्रवास करीत होते. ही गाडी त्यांचा मुलगा चालवत होता, तर सुनील हेकरे समोरील सीटवर, त्यांची पत्नी व दुसरा मुलगा मागील सीटवर बसले होते. शहापूरजवळ महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. यावेळी दुसऱ्या गाडीने वेगाने पाण्यातून जाण्यामुळे साचलेले पाणी हेकरे यांच्या गाडीच्या काचेवर उडाले. परिणामी काही सेकंद चालकाला समोरचे दृश्य दिसेनासे झाले. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुसऱ्या लेनमध्ये घुसून दुभाजकाला धडकली, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात सुनील हेकरे गाडीच्या दरवाजातून बाहेर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मर्सिडीज GLS 400D मध्ये 9 एअरबॅग असूनही हेकरे यांचा जीव वाचला नाही. मात्र इतर प्रवाशांच्या एअरबॅग उघडल्याने त्यांची पत्नी आणि 2 मुलांचा जीव वाचला, तरी ते जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने नाशिकच्या उद्योग वर्तुळात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून रस्त्यावरील पाणी साचण्यासह इतर कारणांचा शोध सुद्धा घेतला जात आहे. अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.